टू दी न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ठीक आहे, आता सकाळचे 10 वाजले आहेत. जस्ट माझी अंघोळ वगैरे झाली आहे आणि खरं तर आहे ना 2 दिवसापासून इकडे भरपूर असा पाऊस असल्यामुळे ना मी जे काही आहे ते डेली ब्लॉग शूट करत नाही आहे. आणि आता ठीक आहे, आज जरा पाऊस वगैरे थोडा बंद आहे. त्याचसोबत आज आम्ही जरा बाहेर पण जाणार आहे. इकडेच जवळ जे काही रिलेटिव्स वगैरे राहतात किंवा साक्रीला आजी राहते माझी, सो तिला सुद्धा भेटायला जाणार आहे. सो आज दिवसभरात मी त्या सुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी सकाळी उठल्यानंतर छान असं पावसाचं वातावरण होतं आणि घराजवळ जे काही आहे ते मम्मी पप्पांनी भरपूर असे छान छान झाडं लावलेली आहेत. सो मी सकाळी सकाळी त्या काही क्लिप्स घेतलेल्या आहेत किंवा छान असं मम्मी जे काही अंगणात रांगोळी वगैरे काढते किंवा तुळशीची पूजा वगैरे करते, तर त्या गोष्टी मी आधीच क्लिप शूट करून घेतलेल्या आहेत. सर्वात आधी त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर आपल्या दिवसभराच्या गोष्टींना मी सुरुवात करते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट सुद्धा नक्की करा. सो इकडे आता आईचं छान असं उंबरठ्याचं पूजन वगैरे करून झालं आहे. त्यानंतर आई दरवाजाच्या एका कोपऱ्यात छान अशी महादेवाची पिंडाची रांगोळी वगैरे काढून घेते आहे. आणि खरं तर मम्मीला ह्या ज्या काही देवाऱ्यातल्या रांगोळ्या वगैरे असतात किंवा काही ह्या छोट्या छोट्या रांगोळ्या ह्या खूप छान येतात. सो तिचं दररोज सकाळचं रुटीन असतं की ती ह्या छान असं रांगोळ्या वगैरे काढून घेते. त्यानंतर अंगणातसुद्धा रांगोळी वगैरे टाकून घेते आणि तिची छान अशी इकडे महादेवाची पिंडाची रांगोळी वगैरे काढून झाली आहे. त्यानंतर इकडे घराजवळच म्हणजे बाहेरच पॉट ठेवलेला आहे मोठा. त्यात भावाने जे काही थोडेफार फिश होते दशूने ते टाकलेले आहेत. मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्याने आत्ताच याच्यात त्यांना वॉटर लिली आणि एक लोटसचं कंद आणून टाकलेला आहे. सो त्यालासुद्धा छान अशी पानं आलेली आहेत आणि छान हे जे काही फिश टाकलेले आहेत ते मस्त कलरफुल फिश वगैरे आहेत. सो आता ह्या अशा काही सकाळच्या गोष्टी होत्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते. सो ठीक आहे, अशी काहीशी छान अशी दिवसाची सुरुवात होते. छान मस्त मम्मीची रांगोळी वगैरे काढून झाली होती. त्या सुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. आणि आता किती 10:30 वाजले आहेत आणि ठीक आहे, मम्मी इकडे स्वयंपाक वगैरे करते. काय बनवलं आहे मम्मी जेवायला? भेंडीची भाजी, पोळी, वरी, पापड. ठीक आहे, भेंडीची भाजी मला आवडत नाही म्हणून मम्मीने भरीत बनवलं आहे, भरीत भाकरी. आणि आता जेवण वगैरे करू आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे साक्रीलाच, म्हणजे तिकडे आजी वगैरे असतात तर आजीला पण भेटायला जायचं आहे. सो आता पटपट जेवण वगैरे करू आणि त्यानंतर मग अजून पुढे काय होतं त्या सुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. सो आता इकडे आमची जेवण वगैरे झाली होती. त्यानंतर आम्ही आवरायला घेतलं आणि खरं तर आहे ना मला सागरवेणी घालायला खूप आवडतं, बट ते मला स्वतःला जमत नाही स्वतःची घालायला. आणि मम्मीचं असं असतं की तुला मी घालून दिलेली तुला कधीच आवडत नाही, म्हणून मी इकडे मम्मीला सांगत होती की नाही कशी घाल पण घालून दे मला. सो तिने आता इकडे छान अशी मला सागरवेणी वगैरे घालून दिली आहे. आणि त्यानंतर मग मी माझं बाकीचं आवरून घेतलं. ठीक आहे फ्रेंड्स, आता आवरून वगैरे झालं आहे आणि आम्ही जातोय म्हणजे निघतोय घरातून साक्री जाण्यासाठी. पप्पांचं पण आवरून झालं. पप्पा हाय? हो, माझं आवरून झालं. हां चला, मम्मीचं झालं की चला ठीक आहे. आता आवरून वगैरे झालंय, आता आम्ही निघतो आणि मग मी तिकडे जाऊन ब्लॉग स्टार्ट करते. सो ठीक आहे, आता आम्ही घरातून निघालो. तर खरं पण मागच्या 2 दिवसामध्ये भरपूर असा पाऊस होता म्हणून घराजवळ भरपूर पाणी साचलेलं होतं. आणि तुम्ही बघू शकता लिटरली म्हणजे गाडीचे पूर्ण चाकं बुडतील एवढं पाणी इथे साचलेलं होतं. सो असं काहीसं पावसाचं इकडे वातावरण आहे, भरपूर असा पाऊस येतो आहे. त्यानंतर छान असं रस्त्याने दोघं बाजूंना हिरवळ होते आणि विचार केला की त्यासुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या.
तर ठीक आहे फ्रेंड्स, साक्रीला पोहोचल्यानंतर आम्हाला आजीसोबतच आत्याकडे किंवा मावशी काकांकडे सुद्धा जायचं होतं. छान असं दिवाळीत घरी गेल्यानंतर सर्वांना भेटणं किंवा एकमेकांच्या भेटी घेणं यात खरंच खूप वेगळा आनंद असतो. सर्वांना जाऊन भेटलो, नंतर तिकडे जे काय होतं तर थोडं फराळ वगैरे झाला. त्यानंतर आम्ही आजीकडे आलो आणि आजीकडे पण भरपूर असा वेळ बसल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. खरं तर आहे ना, पाऊस वगैरे भरपूर चालू होता, म्हणून मग आजीकडेच आम्ही बराच वेळ बसलो. त्यानंतर जे काही आत्या होत्या त्यांच्याकडे किंवा मावशी काकांकडे गेलो होतो आणि तिकडच्या गोष्टी मी काही शूट नाही केल्या किंवा मी त्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर नाही केल्या, पण मला नंतर कधी जमेल तसं मी माझ्या पूर्ण फॅमिलीची तुमच्यासोबत ओळख करून देईल. सो आत्याकडे मावशी काकांकडे जाऊन आल्यानंतर आम्ही मग बराच वेळ आजीकडेच बसलो होतो. तिकडे सगळ्यांकडे नाश्ता फराळ वगैरे झाला होता, म्हणून आजीकडे बसून फक्त आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या छान. आणि आजीसुद्धा असं भरपूर अशा गप्पा गोष्टी विचारत होती किंवा माझ्या व्हिडिओबद्दल विचारत होती. सो ठीक आहे, इथून भरपूर गप्पा गोष्टी झाल्यानंतर आम्ही सुद्धा आजीला बाय केलं आणि नंतर मग घरी जायला निघालो. घरी जायला खरं तर भरपूर लेट झालं होतं, म्हणून आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.